Hello, friend. आजच्या या दिव्य भव्य अशा लाखोंनी उपस्थित असलेले श्री बंधू आणि भगिनी, महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित भारताचे भारताचे गृह आणि सहकार मंत्री माननीय नामदार श्री अमितजी शाह साहेब यांना माझा पहिला सप्रेम नमस्कार. कारण का की आज भारत राज्याचा सगळा कारभार सांभाळाचा गृह खातं म्हणून आणि सहकार क्षेत्र एवढं काम असून सुद्धा ते आपल्या सर्वांसाठी आज इथे हजर राहून उपस्थिती दिली. हे केवढं महत्वाचं माझ्या आयुष्यामधलं भाग्याचा क्षण आहे. कारण का असं म्हणायचंय की हा पुरस्कार जो आहे, हा पुरस्कार हा मोठाच असतो नेहमी, तो लहान कधीच नसतो. पण तो आज कार्याची दखल घेऊन मला दिला गेला. पण कार्य श्रेष्ठ आहे, कार्याचा हा गौरव आहे. आणि नानासाहेबांनी आज जे कष्ट केले, आपण सर्वांनी जे आज कष्ट करतात आणि ह्याच्या अगोदर पण केलेले आहात, या सगळ्यांचं श्रेय आपल्या सर्वांना जातं. कारण असं का म्हणायचंय की महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देणं आणि परत एका घरामध्ये दुसरा देणं अशी कुठेही घटना झाली नसेल. महाराष्ट्रातही झालेली नाही, कुठेही महाराष्ट्रात झालेलं नाहीये. तेव्हा हे एक मोठं महान कौतुक आहे महाराष्ट्र शासनाचं. त्यातले त्यात माननीय मुख्यमंत्रीजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, शिवाय त्यांचे सगळे सहकारी, संस्कृती खाते आणि आपण सर्व उपस्थित आहात, या सर्वांना माझा पहिला सप्रेम नमस्कार. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवारजी, महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराजजी देसाई, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दीपकजी केसरकर, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंतजी, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण साहेब, या सर्वांचं मी आभार मानतो इथे हजेरी लावल्याबद्दल किंवा उपस्थित झाल्याबद्दल, आणि त्यांना सप्रेम नमस्कार पण करतो. आता बाकीचे सगळे जे आहेत, महाराष्ट्र राज्याचे मुख्य काम कार्य करणारे पुष्कळ सन्माननीय अतिथी आज उपस्थित आहेत. काही व्हीआयपी मंचवर बसलेले आहेत, काही स्टेजवर आपल्या उपस्थित आहेत. शिवाय महत्वाचं काय त्याच्यामध्ये की खासदार श्रीरंगा अप्पा बारणे साहेब आहेत, श्री आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेत, श्री मनकुमार श्रीवास्तवजी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन. मैं सिर्फ 3 घंटा आपसे मांग रहा हूं. इस 3 घंटे के अंदर मैं आपको एडवांस साहेब प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग व सचिंद्र धर्माधिकारी व धर्माधिकारी कुटुंबीय, सगळे आम्ही कुटुंबियासहित आपण सर्वांना सप्रेम नमस्कार देत आहे. तसेच उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, माननीय खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त व इतर शासकीय अधिकारी आणि आपण सर्व श्री सदस्य बंधू यांना परत सप्रेम नमस्कार करतो. आता बघा की ज्या वेळेला
नानांनी हे कार्य 1943 सालापासून केलं. त्यावेळेला की पहिले खेडेगावापासून सुरुवात केलं. बरेचसे लोक सांगत होते तुम्ही खेडेगावात नका, शहरामध्ये जा. तर शहरामध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये. खेडेगावातल्या लोकांना त्यांच्या अंधश्रद्धा, त्यांचे असले रीतिरिवाज, त्यांचे असले वेगवेगळ्या प्रकारची वागणूक ह्याला चांगलं उत्तम असं वळण लागायला पाहिजे आणि ते सन्मार्गाकडे येऊन बरोबर अंतःकरणामध्ये सुविचाराची अंतःकरणामध्ये विचारांची भूमिका ठेवून वागणूक प्रत्येकाला करता यायला पाहिजे. तर सुरुवात ह्या खेडेगावापासून केलेली आहे आपण. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं ऍडव्हर्टाइजमेंट नाही किंवा कोणत्याही प्रकारचा आम्ही गवगवाही करीत नाही. आता महत्वाच्या ठिकाणी मी अर्थात जात असतो, पुष्कळ ठिकाणी मी जात नाही. की प्रसिद्धी हा विषयापासून मी लांब आहे. प्रसिद्धी मला नको आहे. प्रसिद्धीतून कोणतंही प्राप्त होत नसतं कधी. याचा अर्थ प्रसिद्धी करायला लागते किंवा जाहिरात करावी लागते. याचा अर्थ ती वस्तू किंवा तो पदार्थ संपत नाही. जाहिरात करणाऱ्याला मला बोलायचं नाही, माफ करा, तसं काही नाही. पण एक सांगतो की जी वस्तू महत्वाची आहे तिची ऍडव्हर्टाइजमेंट करण्याची जरूरच काय. आज प्रत्येक मनुष्य माणसाला आवश्यक आहे आणि ही आवश्यकता अशासाठी आहे की मानवता धर्मामध्ये प्रत्येक मनुष्याने उभं राहावं. आणि मानवता धर्मात सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. हा मानवता धर्म श्रेष्ठ आहे हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये रुजू व्हायला पाहिजे. त्याची विचारांची रुजवण व्हायला पाहिजे. तर त्यासाठीच हा आमचा खटाडोबा आहे. ज्या नानासाहेबांनी आजपर्यंत कार्य करत राहिले, आयुष्य असेपर्यंत शेवटपर्यंत 87 वर्षापर्यंत कार्य करत होते. त्याच्यापुढे याच्या अगोदरपासून मी चालू केलेलं आहे, आजपर्यंत मी चालू करणार आहेच. आणि जेवढं आयुष्य असेल, जेवढं जीवात जीव असेल माझ्या, जेवढं श्वासोश्वास अखेरपर्यंत चालेपर्यंत मी कार्य चालू ठेवणार आहे. दुसरी गोष्ट माझ्यानंतर उत्तराधिकारी म्हणून सचिन धर्माधिकारी सुद्धा आपल्या सर्वांना परिचित आहेत. त्यांनी सुद्धा हे कार्य अखंडपर्यंत करत राहणे आहे. त्याच्या पुढे सुद्धा चालणार आहे. त्यामुळे काय आज मनुष्य गेला पुढे कोण याचा विचार करायची वेळ येतच नाही. कार्य हे चालू राहतं. म्हणून सांगितलं कार्य हे श्रेष्ठ आहे. माणसाचं काय कार्य उत्तम असल्यावर माणसाच्या देहाला सन्मान मिळत असतो. देहाचा सन्मान नसतो. देहाला सन्मान केव्हा मिळतो? जेव्हा कार्य उत्तम त्या देहाकडनं केलं जातं त्याच वेळेला माणसाला सन्मान मिळतो. तसाच हा महाराष्ट्रभूषण पुरस्कार सुद्धा नानांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या समर्पित आहे. का की कार्य हे श्रेष्ठ आहे आणि कार्य श्रेष्ठ आहे म्हणून सन्मान त्या देहाचा केला जातो. यासाठी हा सन्मान असणं म्हणजे याचा अर्थ काय की कोणताही पुरस्कार जो आहे तो उच्चच असतो. तो पद्मभूषण असो, पद्मश्री असो, महाराष्ट्रभूषण असो किंवा आणखीन वेगळ्या प्रकारच्या दर्जाचा उच्च दर्जाचा पुरस्कार असो, हा पुरस्कार सगळ्यामध्ये माझं मत तरी असे श्रेष्ठच आहे. तो त्याची बरोबरी कधी होत नाही. की तो कार्याला श्रेष्ठ होता आज दिलाय त्या पुरस्काराने. हे केवढं महत्व आज आहे सांगा मला. महत्वाचं काय आहे की आज समाजाचे ऋण आपल्यावर आहेत, देशाचे ऋण आपल्यावर आहेत. मग देशाचे ऋण, आई वडिलांचे ऋण किंवा समाजाचे ऋण करण्यासाठी फेडण्यासाठी आपण काय आज प्राप्त केले, काय आपण सेवा त्यांची केली, हे फार महत्वाचं आहे. देशसेवा काय आपली आहे सांगा मला. देशसेवा करण्यासाठी काय करावं लागतं, समाजाचे ऋण फेडण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी काय करावं लागतं, हेच नेहमी आम्ही प्रत्येक वेळा सांगत असतो की प्रत्येकाने उभं राहिलं पाहिजे आणि उभं राहून प्रत्येकाने ही सेवा अखंड प्रत्यक्ष करायला पाहिजे. केल्याशिवाय होत नाही, नुसते बोलून नाही होत असते. बघा आता देशाची सेवा करणारे पुढारी मोठमोठे उपस्थित नेते आहेत. आता त्याच क्षेत्रातले आपले उत्तम मंत्री महोदय इथे व्यासपीठावर बसलेले आहेत. त्यांची सुद्धा ती देशसेवा सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे, काय प्रश्नाचा नाहीये. देशसेवा आहे, देशाबरोबर समाजाची सेवा आहे आणि लोकसेवा सुद्धा करतात. सगळ्या बाजूनी परिपूर्ण कोणत्याही प्रकारचं कमीपणा किंवा कोणत्याही प्रकारचा कमीपणा आपल्याला आणून देत नाहीत किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारची कमतरता करून देत नाहीत. सर्व सोयी उपलब्ध करतात. याचा अर्थ काय, समाजाची सेवाच आहे ती प्रकारची. ती आहे कशी ती बघा. त्या प्रत्येकाने अंतःकरणामध्ये हा विषय घ्यायला पाहिजे. मग त्याला नसेल ठीक आहे, राजकारण करायचं नसेल, त्यांनी समाजाची सेवा कशा प्रकारे करावी ते आम्ही शिकू, त्याप्रमाणे प्रत्येकाने चाला. हे चालणं उत्तम आहे सगळ्यामध्ये. कारण समाजसेवा ही सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. मग समाजसेवेसाठीच श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान